नमस्कार, मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज नवीन दिवस, नवीन व्हिडिओ, नवीन प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय। आजचा प्रोजेक्ट वेगळा आहे। आजचा प्रोजेक्ट जरा खास आहे कारण की हा प्री लॉन्च मधला प्रोजेक्ट तुम्हाला दाखवतोय। आतापर्यंत जेवढे अंडर कन्स्ट्रक्शन मधले प्रोजेक्ट दाखवले ते ऑलरेडी लॉन्च केलेले असतील किंवा रेडी टू मूव्ह असतील किंवा त्यांचे ऑलरेडी काही टावर डिलिव्हर्ड असतील, परंतु पहिल्यांदा असा प्रोजेक्ट घेऊन आलोय। तुम्ही बघू शकता काम किती जोरात चालू आहे। 2 टावर आहेत, ए विंग बी विंग 30 फ्लोअरचे। या प्रोजेक्टचा वैशिष्ट्य असं आहे, आता तुम्हाला प्री लॉन्चचा बेनिफिट सांगतो काय। हा माझ्या मागे तुम्ही फ्लॅट बघताय, याचं काम चालू आहे। हा फ्लॅटचं शो फ्लॅटचं काम चालू आहे। जर हा फ्लॅट जर रेडी झाला पुढच्या महिन्यामध्ये 15 जानेवारीच्या आसपास, म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये लॉन्चिंग आहे, त्यावेळेला जर हा फ्लॅट रेडी झाला शो फ्लॅट तुम्हाला दाखवण्यासाठी, तर तुमच्या प्राइसिंग मध्ये 5 लाख रुपये तर वाढणार आहेत। तर तुम्ही उशीर करू नका। माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल ना, तर तुम्ही या प्रोजेक्टला साईट व्हिजिटला या। काय तुम्हाला मिनिमम टोकन अमाऊंट द्यायचं, बेसिक काय तुम्ही देऊ शकता। आता सांगतो प्रोजेक्ट मध्ये काय वैशिष्ट्य आहे। या तुम्ही बोलता ना नागेश सर, आम्हाला ना जास्त तामझाम नकोय, आम्हाला मोठा टाउनशिप वाला प्रोजेक्ट नकोय, आम्हाला ना छोटा 2 टावर असतील, 1 टावर असेल चालेल, आम्हाला बेसिक अम्युनिटीज पाहिजे। परंतु या डेव्हलपरनी या 34 माळ्याच्या 2 विंग मध्ये तुम्हाला स्विमिंग पूल पासून सर्व अम्युनिटीज दिल्या आहेत। म्हणजे तुमचा मल्टीपर्पज कोर्ट असेल, किड्स प्ले एरिया असेल, त्याशिवाय तुम्हाला सांगतो स्विमिंग पूल, मोठे मोठे 7-8 टावरचे कॉम्प्लेक्स असतात ना, ते पण स्विमिंग पूल देत नाही एखाद्या वेळेला, पण या बिल्डरने तुम्हाला 2 टावर देऊन स्विमिंग पूल सुद्धा दिलेले आहे। या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला जर ह्या फेसिंगचा तुम्ही फ्लॅट घेतला समोर, तुम्हाला पार्क साईडचा फेसिंग होते, म्हणजे पूर्ण हिल फेसिंग, डोंगर समोर, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, संपूर्ण हिरवळ घराच्या बाल्कनीमध्ये मिळते। डेक वाला फ्लॅट मिळतोय, बाल्कनी वाला फ्लॅट मिळतोय। 1 BHK फ्लॅट 450 430 कार्पेटून सुरू होतात। माझ्याकडे 500चा पण कार्पेट आहे। 1 BHK 400+ कार्पेट बघत असाल ना, 60 लाखाच्या आसपास, 60 lakhs ऑल इन्क्लुसिव्ह। तर या प्रोजेक्टला या। तुम्हाला सांगतो 2 BHK डेव्हलपमेंट पहिल्यांदा, आतापर्यंत 3 BHK मध्ये 4 BHK मध्ये कन्सेप्ट होती की वॉकिंग वॉर्डरोब मिळत होतं, मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब, पण या डेव्हलपरने 2 BHK मध्ये वॉकिंग वॉर्डरोब आणले। तुम्ही विचारही करू शकणार नाही। तुम्ही एकदा 2 BHK जर 90 लाख 1 करोडच्या बजेटमध्ये बघत असाल ना, तर या प्रोजेक्टला या। 550 600 पासून तर 700 750 व्हरायटी आहेत कार्पेटचे। एका फ्लोअरला 8 फ्लॅट आहेत आणि त्याशिवाय सांगतो मला 1 BHK स्पेशियस बाल्कनीवाले फ्लॅट आहेत। आता सांगितलं राहिली गोष्ट लोकेशनची, कासार रोडची मेट्रो स्टेशन 500 मीटर पासून आहे, अर्धा किलोमीटर मेन कासार रोडची मेट्रो स्टेशन आहे। कासार रोडचा लास्ट बस स्टॉप आहे। या प्रोजेक्टमध्ये 1 मिनिटाच्या अंतरावरती आहे। न्यू ऑरिजिन स्कूल बाजूला आहे, त्याशिवाय प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूल बाजूला आहे, 7 स्क्वेअर अकॅडमी असेल, हिरो इंटरनॅशनल स्कूल असेल, सरस्वती स्कूल असेल, 4 ते 5 मोठ्या मोठ्या शाळा बाजूला आहेत, कॉलेज, हॉस्पिटल, बँक, सर्व काही इट्स बँक ऑन प्रोजेक्ट आहे। असा कासार रोडची लोकेशनला असलेला प्रोजेक्ट। आणि आता तुम्हाला मी त्याच्या सेल्स ऑफिसमध्ये जाऊन दाखवतो बिल्डिंगचं एव्हल्युशन कसं असणार आहे, त्यानंतर तुम्हाला अम्युनिटीज काय काय मिळणार आहे। फायनान्सची अफलातून स्कीम आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विथ 20, 50, 30% फायनान्सची स्कीम कशी आहे काय ते तुम्हाला मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सांगतो। चला तर आपण मी पुढील माहिती ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला देतो। या लोकेशन बद्दल तुम्हाला माहिती दिली, प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला माहिती दिली। आता तुम्हाला मी ऍक्च्युअल मध्ये काय काय तुम्हाला मिळणार आहे, अम्युनिटीज मिळणार आहे, बिल्डिंगचं एव्हल्युशन कसं आहे ते तुम्हाला दाखवतो। येस, तुम्ही बघू शकता किड्स प्ले एरिया, आपल्या घरातील लहान मुलांसाठी, बच्चा कंपनीसाठी सर्वात महत्त्वाचा असा गार्डन एरिया, किड्स प्ले एरिया। डेव्हलपरने मला किड्स प्ले एरिया दिले। मल्टीपर्पज कोड बघा, सिंगल 2 टावर आहेत, ए विंग बी विंग, तरी पण टाउनशिप प्रोजेक्ट असतात 7-8 टावर नसून मल्टीपर्पज कोर्ट डेव्हलपर देतोय। तिथे तुम्ही क्रिकेट असेल, टेनिस कोर्ट असेल, सर्व काय करू शकता। आणि त्याशिवाय सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा वॉकिंग वॉर्डरोब। तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 3 BHK 4 BHK लक्झरी सेगमेंट मधले जे प्रोजेक्ट असतात ना, तेव्हा हा वॉकिंग वॉर्डरोबचा थीम असते, परंतु 2 BHK मध्ये डेव्हलपरने वॉकिंग वॉर्डरोब दिलाय। हा या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा USP पॉईंट आहे। तुम्ही एकदा प्री लॉन्च फेज आहे, सॅम्पल फ्लॅटचं काम चालू आहे, तुम्हाला सांगतो प्राइस वाढणार आहे नेक्स्ट मंथ पासून, तर तुम्ही वेळ वाया घालू नका। असा वॉकिंग वॉर्डरोब असलेला 2 BHK ठाण्यात पहिल्यांदा डेव्हलपर होणे, तर फ्लॅट बघायला नक्की आवर्जून या। अजून बऱ्याच अम्युनिटीज आहेत, तुम्हाला दाखवतो। या साईडला तुम्ही बघू शकता क्लब हाऊस तुम्हाला दिसेल, लग्नासाठी म्हणजे पार्टी वगैरे इव्हेंट वगैरे असेल, हॉल असते आपल्या घरात, बर्थडे पार्टी, तुम्हाला हॉल मिळतोय, जिम आहे, इंडोर गेम्स आहे, त्याशिवाय तुम्हाला पूल डेक एरिया, सीट आउट एरिया, स्विमिंग पूल। 2 टावर असून सुद्धा स्विमिंग पूल कोणता डेव्हलपर देत नाही, पण तुम्हाला स्विमिंग पूल या प्रोजेक्टमध्ये मिळते। स्विमिंग पूल सारख्या अम्युनिटीज तुम्ही बऱ्याच ठिकाणी लहान मुलांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं, स्विमिंग पूल नसतो, पण तो डेव्हलपर स्विमिंग पूल देतोय। त्याशिवाय टेबल टेनिस आहे, फुटबॉल आहे, अदर काही छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज आहे, गेम आहे, स्क्रीनिंग झोन आहे, सर्व काय अम्युनिटीज असलेला असा प्रोजेक्ट। आता मला मी बिल्डिंगचं इव्हल्युशन दाखवतो कसं आहे, तुम्ही बघू शकता। या
हे बघा, तुमचा जो फ्युचरमध्ये जेव्हा तुमची बिल्डिंग डिलिव्हर होईल 2027 साली, मी तुम्हाला 2026-27 मध्ये मिळेल, पण मी बिल्डिंग अशी दिसेल. तुम्ही बघू शकता 30 फ्लोअरचा टावर आहे, 2 बिल्डिंगचं एव्हरीथिंग किती छान आहे. बाल्कनी फ्लॅट आहे, डेक बाल्कनी आहे, तुम्हाला पार्क साईडचा व्ह्यू मिळतोय, लाईफ टाइम असा ओपन व्ह्यू मिळतोय. तुम्ही बघू शकता खाली कमर्शियल शॉप दिलेले आहेत. हा संपूर्ण रोड हा इराणदानी इस्टेटला कनेक्ट होतोय. बाजूला कासारवडीचा बस स्टॉप आहे, त्यानंतर कासारवडी मेट्रो स्टेशन 500 मीटरच्या डिस्टन्सवरती आहे. इतका छान लेआउट आहे बिल्डिंगचा, तुम्हाला बघितलं तेच वाटेल तर फ्लॅट घेण्यासारखा. तर एकदा साईट व्हिजिट करा. आता येतो मी फायनान्सच्या गोष्टीवरती की तुम्हाला नेमका फ्लॅट कितीला मिळेल, फ्लॅटची प्राइस किती आहे. नागेश सर आम्हाला तुम्ही सांगितलं की फायनान्सची स्कीम आहे, तर ती काय. येस, तुम्ही जर 1 BHK घोडबंदर रोडला कुठे बघा, अगदी माजुड्यापासून गायमुखपर्यंत तुम्हाला 400-450 कार्पेटसाठी ना 70-75 लाख मोजावे लागतात. परंतु हा डेव्हलपर तुम्हाला 60-65च्या बजेटमध्ये फ्लॅट घेऊन आलाय, तेही तुम्हाला बाल्कनी होम्स. 2 BHK तुम्ही 1 करोडच्या वरती तुम्हाला जावं लागत असेल, परंतु तुम्ही जर 90-95 लाखच्या आसपास बजेट बघत असाल 2 BHK, तर या प्रोजेक्टला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वॉकिंग वॉर्डरोबवाला पहिला डेव्हलपर तुम्हाला 2 BHK देतोय. आता राहिली गोष्ट फायनान्सच्या स्कीमची. फायनान्सची स्कीम इतकी अफलातून आहे, फक्त 20% पेमेंट आता भरा, म्हणजे तुमच्याकडे 5% जरी डाऊन पेमेंट असेल ना तर तुम्ही आता भरा, बाकी 15% तुम्ही बँकेकडून लोन घेऊ शकता. आणि डायरेक्ट 50%ची डिमांड तुम्हाला टॉप स्लॅब जेव्हा येईल, म्हणजे 3 वर्षानंतर, त्यावेळी तुम्हाला 50%ची डिमांड येते. म्हणजे इन बिटवीन तुम्ही मध्यंतरीच्या काळात तुमचे काही FD असेल, कोणाची सेल ऑफ प्रॉपर्टी असेल, कुठून फंड येणार असेल, तर तुम्ही ते भरू शकता. त्याशिवाय नंतर जर तुम्हाला 30% पेमेंट जसं स्लॅब वाईज जसं जसं काम होईल तसं तुम्हाला द्यायचं आहे, आणि बाकीचं परेशनच्या वेळेला द्यायचं आहे. 27चा रेरा आहे, बिल्डर कमिटमेंट 26 आहे, 23चा ऑलमोस्ट संपला आहे, 24, 25, 26 3 वर्ष तुम्हाला फक्त थांबायचं आहे. 1 BHK 450चा कार्पेट बघत असाल, 60 लाखाचा बजेट असेल तर या प्रोजेक्टला या. 2 BHK 80, 85, 90 लाखचा बजेट असेल, एकदा फक्त साईट व्हिजिटला या. आता प्री लॉन्च फेज आहे, सांगतो तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये याचा लॉन्च आहे. सॅम्पल फ्लॅट रेडी होईल तेव्हा प्राईस 5 लाख रुपये वाढणार आहेत. तर वेळ वाया घालू नका. मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणतंच ब्रोकरेज घेत नाही, तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो. फक्त एकदा मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातला 1 BHK 2 BHK कासारवडी घोडबंदर रोड येते या लोकेशनला बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.